नमस्कार मैत्रिणींनो. मी करणार आहे आज कांदा भजी. कारण दुपारी जरा थोडं जास्त जेवण झालं आणि जेवायला पण उशीर झाला. बासुंदी चपाती भाजी होती, त्यामुळे ह्याने म्हणले मला काय जास्त भूक नाही. तर म्हणलं मग आता काय, तर म्हणले थोडंसं उगं कांदा भजी आणि थोडीशी मिरची तळ तेवढंच खाईन. आणि मी म्हणलं ठीक आहे. तर म्हणलं आता मी तर व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला पण दाखवावं की मी कांदा भजी कशी करते ती. चला दाखवते मग. मैत्रिणींनो, मी आता घेतलाय छोटा कांदा चिरून आणि एक 3 ते 4 हिरवी मिरची टाकून घेतली ह्यातमध्ये. आणि ह्यात थोडंसं मी मीठ अगोदर थोडंसं टाकलंय कांद्याबरोबर, पण अजून थोडंसं वरून टाकणार आहे. आणि मी थोडीशी कोथिंबीर पण टाकते मैत्रिणींनो. थोडीशी कोथिंबीर टाकली ना तर अजून छान लागतात. कोण कोण नाही टाकत, पण मी थोडीशी टाकत असते. आणि ओवा पण थोडासा हातावर असा घेऊन चोळून टाकत असते. आणि आम्ही ही बेसन आणत असतो. आता तुम्हाला मोबाईलवर उलटं दिसत असेल, हिरा बेसन. आणि ह्या बेसनचे भजी खूप छान होतात मैत्रिणींनो. आज तुम्हाला पण दाखवावं की मी कसं करते ते. अजून थोडंसं मीठ पण टाकून घेते, कारण मी थोडंसं कांद्याला टाकलं होतं. अजून थोडंसं टाकून घेते, कारण कांद्याला पाणी सुटेल त्यासाठी ना मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं. आता वरून अजून थोडंसं टाकते आणि पीठ मळून घेते. थोडासा सोडा पण टाकून घेते, कारण कोण कोण काय करतं की पीठ मळून जास्त वेळ भिजायला ठेवतात, पण मी भिजायला वगैरे नाही ठेवत. डायरेक्ट ती म्हणजे मळलं की करायलाच घेत असते. थोडासा सोडा टाकून घेत असते आणि करत असते. चांगले होतात भजी. म्हणजे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते, पण मी कसं पीठ मळून घेतलं की लगेच करायला घेत असते. छान पण होतात भजी. मला जास्त करायचे नाहीत, त्याच्यामुळे मी एकच कांदा चिरला मोठावाला. त्या 2-3 हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, ओवा, थोडंसं मीठ, थोडा सोडा टाकला. आणि हिरा बेसनचं असल्यामुळं ना त्याला काय जास्त वेळ असं भिजू द्यायचं. घरच्या डाळीचं बेसन असलं ना तर मग जरा जास्त वेळ भिजू द्यायचं. हिरा बेसन असेल तर पटकन मळून केलं तरी पण चालते, छान होते. आणि इथं मिरच्या मी घेतल्या चिरून, म्हणजे मधनं हे करून, कारण तळून घ्यायच्यात मला. कोण कोण ना चमच्यानं सोडतं, पण मी चमच्यानं नाही सोडत. मी हातानं सोडत असते भजी कायम. आणि तेल पण तापले. मी छोटं छोटं करत बसत नाही, कारण मी थोडंसंच भजी करत असते. त्यामुळे मी जरा त्यातल्या त्यात थोडंसं मोठं करते, जास्त बारीक नाही करत बसत. आणि तेल पण थोडंसं मी कमीच ओतते, कारण हे तेल जर शिल्लक राहिलं ना तर मग ही चपातीलाच वापरता येतं, भाजीला नाही वापरायला येत. कारण भाजीची चव बदलते, त्यामुळे मी भाजीला नाही टाकत तेल. चपात्याला लावूनच उडवत असते. हे बघा. आणि भजी खाण्याची एक मजा वेगळीच असते मैत्रिणींनो. ज्यावेळेस बाहेर पाऊस पडत असतो ना त्यावेळेस भजी करायची, खायला पण खूप छान लागतात. बाहेर पाऊस चालू असतो आणि आत गरम गरम भजी. मी तर कायम करते मैत्रिणींनो तसं. पण जास्त नाही आम्ही, म्हणजे ह्याने पण नाही जास्त जास्त तेलकट खात. भैया पण माझा खात नाही. पण पाऊस पडायला लागला ना तरी खरोखरच इच्छा होती की काहीतरी गरम गरम असावं खायला. जर आपण जास्त खात असेल तर 1-4 कमी खायचं, पण थोडंसं करायचं. आणि तुम्ही मसाले केवढे मोठे सोडलेत. मी असंच करत असते, एकदम छोटे छोटे खेळत बसत नाही. छान होते असे सुद्धा. कांदा वगैरे भरपूर घालायचा. थोडासा सोडा पण मी थोडासा टाकत असते, जास्त नाही पण थोडासा टाकत असते. आता मी घेतली मिरची तळायला. अजून मला थोडेसे करायचेत मैत्रिणींनो, पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला अगोदर दाखवायसाठी मिरची पण तळून घ्यावी म्हटलं. झाली तळून. ह्यात थोडंसं मिरची, तळलेली मिरची ह्यात थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे जास्त तिखट लागत नाही. ही बघा मैत्रिणींनो, इथं घेतली मिरची तळून. आणि आता ही देते माझ्या नवऱ्याला खायला गरम गरम. आणि इकडं पण तळायचं चालू आहे बरं का, इकडं पण तळायचं चालू आहे.
तोपर्यंत जसा होईल ना तसं खायला देते मी मैत्रिणीनं. त्यांना मिरची जास्त आवडत नाही कारण जास्त तिखट लागते मिरची. ही बघा. तर या मग भजी खायला.